तुम्ही पे लॅटर वापरताय का? तर लक्षात असू द्या, आज नाही तर उद्या तुमचा सिबिल खराब होऊ शकतो. कारण की पे लॅटर मागचं सत्य बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पे लॅटर म्हणजे नेमकं काय? त्याचा कशा पद्धतीने वापर केला जातोय आणि पे लॅटरचा तुमच्या सिबिलवरती काय इम्पॅक्ट होतोय. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला जर कुठलं लोन घ्यायचं असेल, तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की पे लॅटर म्हणजे नेमकं काय. तर पे लॅटर म्हणजे काय, सिंपल सांगायचं झालं तर आज वस्तू घ्या आणि पैसे नंतर द्या. आता बघा, बरेचसे असे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहेत. उदाहरणार्थ ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, मिशो असेल, याच्यावरती पे लॅटरची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून दिलेली असते. म्हणजे काय की जर तुम्ही शॉपिंग करत असाल, तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल, तर तुम्हाला आज त्या वस्तूचे पैसे द्यायची गरज नाही आहे, जर तुम्ही पे लॅटरचा वापर केला तर. मग त्याच्यासाठी तुम्हाला काही दिवसांची सवलत मिळते. जसं की उदाहरणार्थ 15 ते 30 दिवस जनरली त्याची मुदत असते. मग तेवढ्या दिवसांमध्ये तुम्ही काय करायचे असतात, ते पैसे पे करायचे असतात. बरोबर? त्याला म्हणतात पे लॅटर. आता बघा, बरेच लोकांना असं वाटतंय की पे लॅटर हे क्रेडिट कार्ड नाहीये. त्याला ते थोडंसं इझी घेतात. बरोबर? पण पे लॅटर हे एक लोनच आहे, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर बघा, लोन आहे म्हटल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या सिबिलवरती नक्कीच होतो. बरोबर? आता बघा, नेमकं काय असतं याच्यामध्ये. तुम्ही समजा एक युजर आहात, ठीक आहे. मग तुम्ही काय करताय की कुठलं एखादं ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल, त्याच्यावरती तुम्ही शॉपिंग करता. बरोबर? आणि त्यावेळेला काय होतंय की तुमचा जे काही ॲप असेल, त्या ॲपवर तुम्ही जाता. बरोबर? आणि तुम्ही शॉपिंग केल्यानंतर काय होतं, तुम्ही पे लॅटरला जर क्लिक केलं, तर बँक किंवा NBFC असेल, ती काय करते, तुम्हाला लोन देते. म्हणजे लक्षात येते का, तुम्हाला लोन ते ॲप नाही देते. लोन तुम्हाला कोण देतं? बँक देते किंवा एखादी NBFC देते. बरोबर? आणि त्यांच्याकडून ते लोन तुम्हाला दिलं जातं. आणि त्याचबरोबर तुमच्याकडून तुमचा पॅन नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, हे काय केले जातात, घेतले जातात जेव्हा तुम्ही पे लॅटरचा वापर करता. बरोबर? आणि ही सगळी जी माहिती आहे तुमची, ही सगळी माहिती, त्याचबरोबर तुमचं जे पेमेंट बिहेवियर आहे, म्हणजे तुम्ही वेळेत पेमेंट करता का नाही करता, ते सगळं कुठे रिपोर्ट होतं? सिबिलला रिपोर्ट होतं. लक्षात आलंय? म्हणजे तुम्ही जे काय, बरेच लोक असे आहेत की जे काय करतात, त्याला थोडंसं लाईटली घेतात किंवा वेळेवर पे न करणं. जसं आपण क्रेडिट कार्डला समजतो तसं याला न समजता पे लॅटरला, त्यांच्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की ही सगळी जी माहिती आहे ही कुठे जाते, कुठे रिपोर्ट होते? सिबिलला रिपोर्ट होते. म्हणजेच तुमच्या सिबिलवरती त्याचा इम्पॅक्ट होतोय. लक्षात आलंय? तर बघा, त्यामुळे हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे. आता याची जर प्रोसेस पाहिली पे लॅटरची, तर ती नेमकी कशी आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर जर आपण पाहिलं तर तुम्ही वस्तू जेव्हा आपण कुठली खरेदी करता, तर आपण काय करतो की बायवरती क्लिक करतो आणि ती वस्तू परचेस करतो. बरोबर? आणि तिथे पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन्स येतात. बरोबर? मग त्यामध्ये आपण पे करतो. मग तिथेच एक ऑप्शन असतो पे लॅटर. मग त्याच्यावरती क्लिक करायचं, म्हणजेच पे लॅटरने खरेदी केली. ठीक आहे. मग त्यामध्ये ड्यू डेट दिलेली असते. जनरली जसं मी तुम्हाला सांगितलं की 15 ते 30 दिवस असते. आता इथे पण काय माहिती आहे का, ही ड्यू डेट जी आहे ना, ती नंतर तुम्हाला एवढी इझिली दिसत नाही त्याच्यामध्ये सहज. त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतं की किती दिवसांपर्यंत आपल्याला पैसे पे करायचे. बरोबर? त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑन टाईम पेमेंट केलं, ठीक आहे, आणि जर तुम्ही नाही केलं, तर तुम्हाला तिथे लेट फीस लागू शकते. बरोबर? त्याचबरोबर एक्स्ट्रा इंटरेस्ट पे करावं लागतं. आणि ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट कुठे होतो? तुमच्या सिबिलवरती. बरोबर? म्हणजे जर तुम्ही वेळेत पेमेंट केलं, त्याचा चांगला इम्पॅक्ट होणार. जर तुम्ही लेट केलं, तर नक्कीच त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार तुमच्या सिबिलवरती. ठीक आहे. मग आता बघा की कोणत्या चुका आहेत ज्या जनरली केल्या जातात लोकांकडून, किंवा बरेच जण ह्या चुका करतात. आता काय होतं की जसं मी तुम्हाला सांगितले की बरेच जण पे लॅटरला एवढं सिरियसली घेत नाहीत आणि इग्नोर करतात. इग्नोर करतात म्हणजे काय करतात की पे लॅटरचा वापर तर केलाय, पण लक्षात नाही ठेवलं की ड्यू डेट कोणती आहे किंवा किती दिवसांपर्यंत आपल्याला पेमेंट करायचं होतं. आणि एखादी वस्तू खरेदी केलेली असते, ती घरी येऊन पोहोचलेली असते आणि हे लक्षातही राहत नाही की आपण त्याचं पेमेंट करायचं राहून गेलोय म्हणून. बरोबर? त्यामुळे इथे काय होऊ शकतं, मग लगेच तुमच्या सिबिलवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. त्यानंतर बरेच जण काय करतात की मल्टिपल पे लॅटर वापरतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ॲमेझॉनवरून एखादी वस्तू खरेदी करतात पे लॅटरने,
त्याचबरोबर तुम्ही परत मिशोवरून एखादी वस्तू खरेदी करता, तिथे पण पे लॅटरचा वापर करता किंवा आणखी एखादा प्लॅटफॉर्म असेल त्याच्यावरून. मग तिथे काय होतं की सिबिलला वाटतं की हा व्यक्ती खूप जास्त क्रेडिट वापरतोय, बरोबर. मग त्याचा पण काय होतं की निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो, बरोबर. म्हणजे तुमचा स्कोर कमी होणं वगैरे त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जे बरेचसे लोक चूक करतात. आता बऱ्याच जणांना काय वाटतं की स्मॉल अमाऊंट आहे आणि सेफ आहे असं समजतात. म्हणजे एखादी वस्तू तुम्ही खरेदी केली 1000 रुपये 500 रुपयाची, बरोबर, ऑनलाईन, आणि तुम्ही पे लॅटरचा वापर केलाय. मग त्याला एवढं तुम्ही गृहीत नाही धरत बरेच जण की छोटंसं अमाऊंट आहे, एवढ्याने काय फरक पडणार आहे, बरोबर. पण इथे तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सिबिल तुमचं अमाऊंट नाही बघत की छोटं आहे की मोठं आहे. तुम्ही ते पेमेंट वेळेत नाही केलं, बरोबर, म्हणजेच तुम्ही तुमचं लोन जे आहे ते वेळेत पे नाही केलं, त्यामुळे त्याचा जो काही इम्पॅक्ट पडणार आहे, निगेटिव्ह इम्पॅक्ट, तो तुमच्या सिबिलवरती पडतोच. मग ती अमाऊंट कितीही छोटी असली तरीसुद्धा. म्हणजे छोटी अमाऊंट आहे म्हणून दुर्लक्ष करून चालतंय का मग? तर नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा आता जसं मी तुम्हाला वरती सांगितलं त्याप्रमाणे की नेमका काय इम्पॅक्ट होतो, तर तुम्ही जर ऑन टाईम पेमेंट केलं, बघा आता सगळे निगेटिव्ह पॉईंट आहेत असं नाही आहे. जर तुम्ही पे लॅटरचा वापर केला आहे, वेळेत पेमेंट केलं, तर नक्कीच तुमचा सिबिल बिल्ड व्हायला मदत होते, बरोबर. कारण त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार, कारण तुम्ही तुमचं काय करताय, वेळेत पेमेंट करताय, म्हणजे जे काय तुमचं पेमेंट बिहेवियर आहे ते तिथे पॉझिटिव्ह दिसतं, बरोबर. म्हणजे तुमची जी काय क्रेडिट हिस्ट्री आहे ती चांगली बनते, बरोबर. पण जर तुम्ही ते वेळेत नाही केलं पेमेंट, ठीक आहे, म्हणजे लेट झालं किंवा मिस झालं, बरोबर, मग त्यावेळेला काय होतंय की तुमचा जो काय स्कोर आहे सिबिलचा तो कमी होतो, बरोबर. त्याचबरोबर फ्युचरमध्ये जर तुम्हाला एखादं लोन घ्यायचं असेल तर ते सुद्धा रिजेक्ट होऊ शकतं, कारण ऑब्व्हियसली सिबिल जर तुमचा डाऊन होत गेला तर लोन तुमचं काय होईल, रिजेक्ट होईल, ठीक आहे. मग आता बघा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय की या सगळ्यांमधून आपल्याला सेफ कसं राहायचं, बरोबर ना. किंवा पे लॅटर तर वापरायचं आहे, पण ते सेफली आपल्याला कसं यूज करता येईल, बरोबर. मग बघा काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळी मल्टिपल किंवा भरपूर पे लॅटर जे आहे ते वापरायचे नाही. एकाच वेळी एकच पे लॅटर वापरायचं, ठीक आहे, सॉरी, एकाच वेळी एकच पे लॅटर वापरायचे, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून यूज नाही करायचे, कुठल्या तरी एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्ही काय करायचे, पे लॅटरचा वापर करायचा. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ड्यू डेट, बरोबर. ड्यू डेटच्या आधीच पेमेंट करायचे. म्हणजे लक्षात ठेवायचं, तुम्ही रिमाइंडर लावून ठेवू शकता, कुठे नोट करून ठेवू शकता की एवढ्या दिवसांच्या आत आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरंच जर गरज नसेल तर पे लॅटरला अवॉइड केलेलंच बेटर आहे. म्हणजे एखादी वस्तू तुम्ही घेताय, ठीक आहे, पण एवढी गरजेची नाही आहे किंवा तुम्हाला पे लॅटर वापरणं इतकं गरजेचं नाही आहे, तर जेवढं तुम्ही ते टाळलं तेवढं चांगलं आहे, बरोबर. आणि त्याहीपेक्षा एक महत्त्वाचं म्हणजे काय की अधूनमधून जे ऑटो डेबिट आहे तुमचं मॅन्डेट ते चेक करत चला. मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमचे जे UPI ॲप्लिकेशन्स आहेत जसे की फोनपे, गुगल पे, त्याच्यामधलं जे UPI मॅन्डेट आहे ते तुम्ही अधूनमधून चेक करत चला. म्हणजे आपल्या लक्षात येते की आपल्याला कुठलं पेमेंट करायचं आहे किंवा नाही. किंवा त्याचबरोबर बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगितल्या होत्या, हवं तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. फ्री ट्रायलचा व्हिडिओ जो मी मागच्या वेळेस बनवलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा आता महत्त्वाच्या वॉर्निंग्स म्हणजे म्हणता येईल त्याला, ज्या मी तुम्हाला परत एकदा सांगते की फ्युचरमध्ये जर तुम्हाला एखादं लोन घ्यायचं असेल, ऑब्व्हियसली कुणी कधीही लोन घेऊ शकतं, कुणाला कधीही गरज पडू शकते. बाईक लोन असेल, पर्सनल लोन असेल, होम लोन असेल, बरोबर. तर हे जर लोन तुम्हाला घ्यायचा विचार तुमच्या मनात येत असेल आणि तुम्हाला घ्यायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पे लॅटर जे आहे ते खूप सावधपणे वापरा. त्याला इझी घेऊ नका किंवा खूपच त्याला म्हणजे छोटी अमाऊंट आहे म्हणून दुर्लक्ष करणं वगैरे हे टाळलेलं बरं, ठीक आहे. तर परत एकदा शॉर्ट समरी सांगते की पे लॅटर जे आहे हे एक लोन आहे, हे लक्षात घ्यायचं आहे, दुसरी कोणती गोष्ट नाही आहे. आणि सिबिलला त्याचे सगळे रिपोर्ट्स होतात, त्यामुळे चुकीचा वापर जर करण्यात आला तर फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आय होप हे सगळे मुद्दे तुम्हाला क्लिअर झाले असतील. पे लॅटर नेमकं काय आहे आणि त्याचा कशा पद्धतीने योग्य रीतीने वापर करणं गरजेचं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचा जर एखादा पे लॅटरबद्दलचा अनुभव असेल तर कमेंट करून नक्की कळवा.
आणि त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.